अभिनेत्री करुणा कातखडे यांचा धुळ्यात फुले शाहू आंबेडकर एकता समितीच्या वतीने सन्मान। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील फुले शाहू आंबेडकर एकता समितीच्या वतीने शहरात नेहमीच कलावंत, गुणवंत आणि यशस्वीतांचा गौरव केला जात असतो। दिनांक 31 मे 2025 रोजी मुंबई येथील कलावंत अभिनेत्री करुणा कातखडे यांना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे आणि चित्रपट दिग्दर्शक अमित कुमार बडगुजर यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी धुळे शहरातील कुमारी अनुष्का सुशील कुमार गांगुर्डे या विद्यार्थिनीचा देखील सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी दीपाली गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य प्रकाश गायकवाड, प्रवासी पत्रकार रामकृष्ण शिंदे, विनय सूर्यवंशी, शांताराम भिल, पत्रकार धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते। मी मुंबई येथे राहते। मी सामाजिक कार्य आणि अभिनेत्री क्षेत्रामध्ये काम करत आहे। आज मला धुळे येथे एक संस्थेने फुले शाहू आंबेडकर एकता समितीने मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी धन्यवाद मानते संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण बेडगे सर आणि अमित कुमार सर यांचे, आणि त्यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि माझा सन्मान केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। तुम्ही तुमच्या 42 सेकंद तुम्ही देतात तसेच उभे जरी राहिले असते सगळे टिपले होते। जा बेटा मागे जा, तू नाही तर कापले जाईन, तू ये ना इथे। तुम्ही तिकडे मागे जा, तुम्ही आता बाहेर आले। धुळे परिसरात अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आमचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे साहेब आणि त्यांचे मित्रपरिवार यांच्यामार्फत नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि अनेक विविध जयंत्या पण साजरी केल्या जातात। त्याचप्रमाणे आता नुकतंच मातोश्री आपल्या रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी जी साजरी झाली, त्या निमित्ताने अनेक विविध क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी सन्मानित केलं। त्याच निमित्त मुंबई येथील आमचे सामाजिक कार्यकर्ते व कलावंत मिसेस करुणा मॅडम आणि तसेच आमचे धुळ्यातील बालकलाकार अनुष्का गांगुर्डे यांनाही त्यांनी सन्मानित केलं। नेहमीच सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान खूप उल्लेखनीय आहे। तर असेच मी त्यांना विनंती करेल की त्यांनी विविध काही कार्यक्रमाच्या निमित्ताने कलावंतांना सन्मानित करावं। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्या महिला, पुरुष आहेत, विद्यार्थी आहेत, कलावंत आहेत, त्यांनाही सन्मानित करावं। आणि नेहमीच आम्ही पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करत राहू आणि त्यांनी जो आमच्या कलावंतांना जो सन्मान करून जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। वेश बदलून कृषी विभागाची कारवाई। गुजरात राज्यातून येणाऱ्या ट्रॅव्हल बसमधून 18 लाखांचं बनावट बियाणे जप्त। शेतकरी वर्गातून कृषी विभागाचं अभिनंदन केलं जात आहे। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे कृषी विभागाच्या पथकानं धुळे शहरात खासगी ट्रॅव्हल आणि खासगी वाहनामधून 18,76,000 रुपये कपाशीचे बनावट बियाणे जप्त केलेत। विशेष म्हणजे कृषी विभागाच्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेश बदलून ही धाडसी कारवाई केली। कृषी अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनांवर छापा टाकून लाखो रुपयांचं बनावट बियाणं व गुजरात प्रतिबंधित असलेलं बियाणं जप्त करण्यात आले। ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कृष्णा सुभाष काटकर आणि धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकानं केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 1200 ते 1300 बनावट बियाण्यांचे पाकिट जप्त करण्यात आले। हे बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रासाठी विक्री आणली जात होती। अंकुर कंपनीच्या नावानं बनावट बियाणे तयार करण्यात आली होती, तर पिनगार्ड राशी 9565 अशी बनावट पाकिटं तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात बेकायदेशीर पद्धतीने आणले जात असताना कृषी विभागाच्या पथकानं वेषांतर करून कारवाई केली। मध्यरात्री उशिरा शिरूड जवळ वाशिम धुळे या खासगी ट्रॅव्हल बसमधून 3,42,000चं बियाणे जप्त करण्यात आले। JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी 520 बनावट पाकिटं मिळून आले। हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे
मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमच्या तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले. या अगोदरच अंकुर सीड्स या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी 5 या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रात मध्ये होणार नाही. त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे. जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एसटीबीटीचे जवळपास 1200 पाकिट असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला, धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे. 19 लाख. काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते. त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्र अधिकारी नाशिक ठाकूर साहेब, त्याच्यानंतर तंत्र अधिकारी सिसोदे साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुन्हे नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे 228 पाकिटं पकडली. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता अजून एका ट्रॅव्हल्स मधून 50 पाकिटं जप्त केली आणि 6:15च्या दरम्यान व अहमदाबाद वरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ 1000 पाकिटं त्याच्यामध्ये RRBT, पिंक गार्ड आणि राशी 2020, राशी 659 इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला. पुढे त्याच गाडीमध्ये MP 44 ZC 6329 मध्ये अंकुर स्वदेशी 5 याचे पण 4 बॉक्स ट्रॅव्हल्स मध्ये सापडलेले आहेत. मात्र अंकुरची ही लायसन्स मधील वाहन असल्यामुळे तो विनापरवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गुन्हे नियंत्रण अधिकारी उल्हासराव ठाकूर, त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुन्हे नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे, त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासुळे यांच्या 6 जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर वेषांतर करून आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो. रात्रीच्या वेळेला 2:30 ते 2:45 दरम्यान आम्हाला गोलपूर चौक धुळे गोलपूर हॉटेल बालाजी इथं 228 पाकिटं देण्यास येत असणाऱ्या कारला पकडलं व त्याला पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्या टीम मधील 2 अधिकारी तिथे FIR नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी 4 वाजता निघालो तिथून. त्यानंतर आम्ही गुजरात वरून अहमदाबाद वरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली. तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्स मध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्स मध्ये जवळजवळ 1200 पाकिट सापडून आली. असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथे सापडून आला.